या मोर्चाची घोषणा केल्यानंतर केवळ कार्यकर्ते नव्हे तर सर्वसामान्यांनीही या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन मेळावे घेऊन ठाकरे बंधूंनी केलं होतं। त्यानुसारच मोठ्या प्रमाणात गर्दी या मोर्चाला दिसते, तर काही नेत्यांकडून हा मोर्चा अभूतपूर्व असेल अगदी अभूतपूर्व होतच आहे। आणि केवळ निवडणूक आयोग नाही तर केंद्र सरकारला देखील या मोर्चाची दखल घ्यावी लागणार आहे। मात्र आता या मोर्चाच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले जातील, निवडणूक आयोगाचा जो निषेध केला जाईल, त्यानंतर तरी मतदार याद्यांमधले घोळ दुरुस्त होतील का? जी मागणी महाविकास आघाडी आणि मनसेकडून केली जाते, मतदार याद्या स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, त्यावर लक्ष केंद्रित केलं जाईल का? त्या संदर्भात काही ठोस पावलं निवडणूक आयोगाकडून उचलली जातील का, याकडे सुद्धा लक्ष असेल। कारण हा मोर्चा केवळ निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा विरोध करण्यासाठी नाही असं नाही, तर मनसे आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शनासाठी सुद्धा या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। अगदी बरोबर। या मोर्चानंतर आता निवडणूक आयोग याची कशी दखल घेते ते बघणं महत्त्वाचं आहे। मतदार याद्यांसंदर्भात काय फेरफार केला जातोय, कशा दुरुस्त केल्या जातात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। मात्र आता या मोर्चानंतर या मोर्चाचा जो समारोप आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर एक व्यासपीठ उभारलेलं आहे। तिथे सगळे नेते तिथे दाखल होतील आणि त्यांची भाषणं देखील होणार। मतचोरी विरोधात, वोट चोरी विरोधात सगळे विरोधक एकवटलेले आहेत। अगदी महाविकास आघाडीतील सगळे पक्ष असतील, मनसे असेल, सर्व छोटे मोठे पक्ष या सत्याच्या मोर्चाच्या निमित्तानं मुंबईत एकवटलेले आहेत। अगदी केवळ मुंबईच नाही किंवा मुंबई उपनगर नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून देखील कार्यकर्ते मुंबईत दाखल झालेले आहेत। मात्र या मोर्चाच्या निमित्तानं काही दिवसांपूर्वी, 2 दिवसापूर्वी मनसेचा मेळावा झाला होता, निर्धार मेळावा ठाकरे सेनेचा झाला होता। त्यामुळे वोट चोरी कशा पद्धतीने होते, EVM मध्ये वोट चोरी कशी केली जाते याचा डेमो दाखवला होता, एक वातावरण निर्मिती झाली होती। आणि आता आपण बघतोय की या मोर्चानिमित्त शक्ती प्रदर्शन देखील केलं जातंय। कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत। तर सभास्थळी सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत, तर दुसरीकडे फॅशन स्ट्रीटपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे, तिथेही मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत। जरी हा मोर्चा महाविकास आघाडी आणि मनसेचा असला तरी इथे सर्वाधिक संख्या ही आणि सर्वाधिक चर्चा ही ठाकरे बंधूंसंदर्भात, मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसंदर्भात होती। अगदी बरोबर। सुवर्ण, हे चित्र बघताना आपल्याला सगळे नेते दिसतात, सगळे विरोधक दिसतात, कुठेतरी संजय राऊत फक्त दिसत नाहीत का ते आजारी असल्यामुळे ते या मोर्चात सहभागी झाले नाहीत। मात्र त्यांनी सकाळी या संदर्भात एक ट्विट केलं होतं। अगदी बरोबर। ठाकरे सेनेची धडाडती तोफ म्हणजेच संजय राऊत हे मात्र काही महिने इथून पुढे आपल्याला दिसणार नाहीयेत। काही महिन्यानंतर पुन्हा एकदा ते सक्रिय राजकारणात दिसतील। मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून सगळे कार्यकर्ते सहभागी झाले। सुवर्ण, सगळ्या प्रमुख विरोधी नेत्यांसह काही सामान्य नागरिक देखील या मोर्चात सहभागी झालेले आहेत। अगदी सामान्य नागरिकांचा सुद्धा या मोर्चात सहभाग आहे। विशेषतः ज्यांना मतदान करता आलं नाही किंवा ज्यांना याचा फटका बसलेला आहे ते सर्वसामान्य नागरिक सुद्धा यात सहभागी झालेले आहेत। गेल्या काही दिवसात आपण अनेक बातम्या सुद्धा या संदर्भातल्या बघितलेल्या आहेत, कशा पद्धतीनं मतदारांच्या नावांच्या बाबतीत घोळ झालेला आहे, याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।